ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। घुष्यते यस्य नगरे रङ्गयात्रा दिने दिने तमहं शिरसा वन्दे राजानं कुलशेखरम्। शरीराने वाणीने मनाने सर्व प्रकारे मी जे काही कर्म करतो ते सर्व मी भगवंताला अर्पण करतो असा विचार इथे कवीने सांगितला। तो सांगितल्यानंतर आता पुढे कवी वर्णन करणार आहे ते भगवंताच्या रूपाचं स्वरूपाचं किंबहुना विग्रहाचं वर्णन करणार आहे। ज्याला अर्पण करायचं तो कसा आहे कसा दिसतो हे वर्णन करत असताना मात्र सगुणामध्ये वर्णन केलेलं आहे। कारण सगुणाची आसक्ती आहे प्रीती आहे त्याचबरोबर सगुणाचं चिंतन करणं हे अधिक सोपं आहे। ज्याची बुद्धी जड आहे सूक्ष्माचं चिंतन करू शकत नाही अजूनही संसारामध्ये अडकलेली आहे। कारण त्यासाठी म्हणूनच कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा आता आपण बघितलं तो उपदेश केला। त्यामुळे त्यानुसार उपदेश केल्यानंतर आता ज्याची बुद्धी जडामध्ये अडकलेली आहे त्याच्यासाठी सगुणच असं विग्रहाचं रूप दिलं पाहिजे। परंतु ते वर्णन करत असताना बुद्धी ही सगुणातून निर्गुणाकडे सहजतेने जावी म्हणून अधिष्ठान किंवा रूपक करत असताना वर्णन करत असताना मात्र सूक्ष्म पदार्थांचं वर्णन केलेलं आहे। काय वर्णन केलंय पाहूया। कवी म्हणतोय क्षीरसागर तरंग शीकरासार तारकित चारुमूर्तये भोगी भोग शयनीय शायिने माधवाय मधुविद्विषे नमः। त्या माधवाला नमस्कार असो जो त्या आदिशेषावरती शयन करतोय ज्याने मधु नावाच्या राक्षसाचा संहार केला आहे आणि ज्याचं सुंदर रूप हे निळाशार आकाशासारखं आहे आणि त्याच्या शरीरावर उडालेले क्षीरसागराच्या लाटांचे शिंतोडे किंवा तुषार हे आकाशातील तारकांसारखे आहेत। भगवंताचं वर्णन करत असताना हे वर्णन पद्मनाभ जे मंदिर आहे त्याच्याशी मिळतं जुळतंय। तिकडे जो भगवंताचा विग्रह आहे तो शेषशायी आहे। वर्णन इथे भगवंताचं जे केलं ज्याने शेषावरती शयन केलं आहे। रूपकाचा विचार करायचा म्हटला सिद्धांताचा विचार करायचा म्हटला तर शेष काय आहे तर उक्तादन्य हा शेष हा जे काही उरतं त्याला आपण शेष म्हणतो। त्यामुळे संसार हा शेष आहे किंवा संसाराची निर्मिती झाल्यानंतर जे शेष उरलं त्याच्यावरती शयन करणारे भगवंत आहेत म्हणजे त्याच्याही पलीकडे। त्यामुळे व्यक्त अव्यक्ताच्या पलीकडे असंही एक वर्णन करता येऊ शकतं। त्यामुळे भगवंत कोण आहेत तर ते परमात्मा या संपूर्ण जगाचं अधिष्ठान आहेत। पण आता हे कळत नाही म्हणून मग वर्णन करत असताना बुद्धी सूक्ष्म व्हावी तरल राहावी भगवंतांचं सहज चिंतन व्हावं म्हणून उपदेश करत असताना सांगत असताना कवीने जे वर्णन केलंय ते पहा। भगवंतांचा रंग कसा आहे तर निळाशार आकाशासारखा आहे। त्यामुळे ज्या ज्या वेळेला निळशार ते आकाश पाहू त्यावेळेला भगवंताच्या रूपाचं स्मरण होईल। आकाशात कृष्णमेघ दाटून आल्यानंतर भगवंताचं स्मरण होईल। भगवंतांचा रंग सांगण्यासाठी ते मेघ नाहीयेत त्या मेघांमुळे भगवंतांचं स्मरण झालं पाहिजे असा विचार आहे।
आता नीलवर्ण, सावळा वर्ण असं म्हणत असताना भगवंतांचं रूप किंवा चित्र काढत असताना अगदी निळा रंग फासतात, पण तो निळा कसा आहे हे कधी पाहिलं जात नाही. तो चमकणारा आहे, सुंदर आहे. किंबहुना काळाशार दगड देखील ज्या वेळेला त्याच्यावरती पांढरा रंग किंवा ऊन पडतं एक विशिष्ट अंगामध्ये, आता त्याचा जास्त विस्तार करणार नाही, पण अनुभव घ्यायचा असेल तर मोठ्यांचं सांगणं आहे, प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहा. ज्या वेळेला पांडुरंगावरती त्या दुधाचा अभिषेक होतो त्यावेळेला त्याचा दिसणारा जो रंग आहे तो निळा असतो. तो विशिष्ट तो जो दगड आहे, किंवा काही पक्षी पण पहा, मुळात असायला जांभळे काळे, परंतु सूर्यप्रकाशामध्ये चमकतात त्यावेळेला त्याच्यामध्ये निळी लहर दिसून येते. तसा तो सावळा देखील आहे, निळा पण आहे. आकाशात मेघ दाटून आल्यानंतर त्याला ती निळी जी झालर असते तसा तो निळा आहे. तो आकाशाचा निळा, कारण आता निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा असतात आणि त्यातूनही काय, भगवंत आहे, परमात्मा आहे, त्याला जसं वाटेल भक्ताच्या मनात जसं असेल त्या रंगाने तो रूप घेऊन आला नाही तरच तो भगवंत नाही. म्हणजे तो आला त्यात काय नवल काहीच नाही, तो कोणतेही रूप घेऊन येऊ शकतो ना. असो, वर्णन करताना काय सांगितलंय तर तो आकाशासारखा निळा रंग आहे. आणि पुढे म्हणाले की त्याच्या शरीरावर पडलेले तुषार, आता तो क्षीरसागरामध्ये शयन करतोय, झोपलेला आहे, त्यामुळे त्याच्यावरती ते तुषार उडणारच आहे. मग ते पांढरे जे तुषार शरीरावरती उडालेले आहेत ते कसे, आकाशामध्ये त्या निळाशार आकाशामध्ये संध्याकाळी रात्रीच्या, मध्यरात्रीच्या नव्हे, जे ते तारकांचे ठिपके दिसतात ते कसे असतात, तसे हे तुषार त्या तारकांसारखे आहेत. म्हणजेच तारकांनी भरलेला आकाश पाहिल्यानंतर, तो कृष्ण वर्ण पाहिल्यानंतर, त्या तारका पाहिल्यानंतर भगवंतांचं स्मरण व्हावं, या विग्रहाचं स्मरण व्हावं, म्हणून अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे. कवीने भगवंतांच्या रूपाचं, विग्रहाचं वर्णन केलं. त्यानंतर आता पुढे कवी वर्णन करतोय. कवी म्हणतोय, अयाच्यमक्रेयमयातयामम् अपाच्यमक्षय्यमदुर्भरं मे अस्तेव पाथेयमितः प्रयाणे श्रीकृष्णनामामृतभागधेयम्. जे मागावं लागत नाही, जे विकत घेता येत नाही, जे शिळं होत नाही, जे शिजवता येत नाही, ज्याचा क्षय होत नाही, जे वाहण्यास कठीण नाही, असं अन्न माझ्या प्रवासात, मी जेव्हा इथून पुढे प्रवासाला जाईन तेव्हा माझ्या सोबत असेल, आणि ते म्हणजे भगवंताचं अमृतमय नाव आहे. इतः प्रयाणे, इथून पुढे जाताना कवीने वर्णन केले. आता इथून पुढे जाताना म्हणजे काय, तर इथून या शब्दाचा अर्थ हा देह सोडल्यानंतर. दुसरा एक अर्थ असा दुरान्वये घेता येऊ शकतो. इतः पर म्हणजे आता. हे एवढं सगळं झाल्यानंतर, प्रार्थना केल्यानंतर अंतःकरणात बदल झालेला असल्यामुळे पूर्वीची अज्ञाची अवस्था सोडून आता साधकाच्या अवस्थेला लागलोय, त्यामुळे आता साधकावस्थेत आल्यानंतर आता. मीराबाईचं भजन आहे, भाई मी तो गोविंद लीनो मोर, म्हणजे कोई कहे सस्ता कोई कहे महंगा. आणि ज्याचंच मराठीमध्ये जेव्हा भाषांतर झालं, मराठीमध्ये झालं, त्यावेळेला बाई मी विकत घेतला साम, जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजियले हरिनाम. ते त्याच्यातनं चालेल, त्या मूळ भजनातनं.
विचार इथे तोच आहे, म्हणजे त्या गाण्यामध्ये तिथे जो आलेला विचार आहे तो इकडनंच आलाय म्हणा, कारण हे आधीच आहे म्हणा, कसंही म्हणा. अर्थात सगळीकडे हाच विचार सामान्यत्वाने सगळीकडे सारखाच आलाय. काय सांगितलंय अगदी थोडक्यात विचार करायचा झाला तर, आता माझ्यासाठी एकच भोजन आहे, ते म्हणजे भगवंताचं नाव अमृतामयी. आणि ते कसं आहे, कारण प्रवासामध्ये शिदोरी बरोबर घ्यावी लागते आणि शिदोरीचं वजन होतं. लांबचा प्रवास असेल तर धान्य शिधा बरोबर घ्यावा लागतो. ते जुनं होतं, खराब होऊ शकतं. परंतु हे तसं नाहीये. हे कसं आहे, हे कोणाकडे मागावं लागत नाही. संपलं म्हणून कोणाकडे मागावं लागतं का? नाही. शिळं होतं का? नाही. विकत घ्यावं लागतं का? नाही. मग काय करावं लागतं? काही नाही, फक्त आपल्या बरोबर आहे ते आपल्या बरोबर ठेवावं लागतं, वापरावं लागतं. हा साधनेच्या दृष्टीने विचार झाला. हा देह सोडल्यानंतर होतं असं, हा देह पडल्यानंतर होतं काय याचं वर्णन उपनिषदांनी अनेक प्रकारे केलेलं आहे. त्यामध्ये मांडुक्योपनिषद वर्णन करत असताना म्हणतं, एहे ही ती तमाहुतय सुवर्चसहा. आपण ज्या काही आहुत्या अग्नीमध्ये दिलेल्या असतात, जो काही यज्ञ केलेला असतो, जी काही उपासना तपास जे काही केलेले असतात, उपास तपास म्हणा, साधना म्हणा, तपश्चर्या म्हणा, प्रत्यक्षात तिथे विचार आहे, संदर्भ आहे, तो आहुत्यांचा आहे, यज्ञांचा आहे. तर यज्ञामध्ये दिलेल्या ज्या आहुती असतात त्या आहुत्या ती पुण्य रूप घेऊन धारण होतात आणि म्हणतात एही एही तम आहुतय सुवर्चसा. त्या तेजस्वी त्या ज्या आहुत्या आहेत त्या इकडनं या या असं आपल्याला सांगत आपल्याला त्या मार्गाने, आपल्याला जो पुण्य मार्ग सापडलेला आहे किंवा आपलं जसं पुण्य आहे त्या मार्गाने घेऊन जातात. कवी म्हणतोय त्या आहुत्यांचं मला काही देणं घेणं नाही, त्या मार्गाने मला जायचंच नाही. माझ्या त्या वाटेवरती हा देह पडल्यानंतर माझा मार्ग वैकुंठाकडेच जाणार आहे, स्वर्गाधिक लोकांकडे नाही, भगवंताकडे जाणारा माझा मार्ग असल्यामुळे त्या मार्गावरती माझ्याबरोबर कोणती शिदोरी आहे तर श्रीकृष्ण नामामृत भागधेयम. कृष्ण नामाचं हे जे अमृत आहे तेच माझ्यासाठी माझ्या बरोबर आहे, दुसरं काही नाही. हे सांगितल्यानंतर कवी आता वर्णन करतोय. कवी म्हणतोय स्तोत्राचा समारोप करत असताना, यस्य प्रियौ श्रुतधरौ कविलोकवीरौ मित्रे द्विजन्मवरपद्मशरावभूतं तेनाम्बुजाक्षचरणाम्बुजषट्पदेन राज्ञा कृता कृतिरियं कुलशेखरेण. ही रचना राजा कुलशेखराद्वारे रचिली गेली, जो भगवंतांच्या चरणकमलांवरती गुंजारव करणारा भुंगा आहे आणि ज्याला पद्म आणि शर नावाचे दोन मित्र होते, जे ब्राह्मणांमध्ये अत्यंत श्रेष्ठ आहेत आणि जे उत्तम कवी, ज्यांची बुद्धी उत्तम आहे असे, आणि ज्यांची बुद्धी उत्तम आहे असे ते दोघे कवी आहेत. इथे कवी स्वतःच वर्णन करत असताना अंबुजाक्ष असं म्हणतो. कवी वर्णन करतोय अंबुजाक्ष हा कवी, म्हणजे तेनांबुजाक्ष, तेन अंबुजाक्ष. अंबुजाक्ष म्हणजे मी, ज्याचे डोळे कमळासारखे आहेत. कवी स्वतःच वर्णन करत असताना म्हणतोय मी जो आहे, कोण आहे तर अंबुजाक्ष, माझे डोळेही कमळासारखे आहेत. का? कारण सारखं भगवंताचं चिंतन करून, भगवंत ज्यांचे चरण कमळासारखे आहेत ते चिंतन करून माझे डोळेही तसेच झाले. उपासनेचा परिणाम. आणि मी कोण आहे तर त्या भगवंतांच्या चरणकमलांवरती गुंजारव करणारा मी भुंगा आहे. आणि हे वर्णन करून पुढे आता कवी म्हणतोय की मी या माझ्याद्वारे या कवितेची रचना जरी झालेली असती तरी माझे जे दोन मित्र आहेत
पद्म आणि शर नावाचे जे अत्यंत विद्वान आहेत, ब्राह्मण आहेत आणि जे उत्तम बुद्धी असणारे किंवा उत्तम प्रज्ञा, मेधा, प्रतिभा असणारे 2 कवी आहेत. म्हणजे कवीला इथे संकेत करायचा आहे की याच्यामध्ये, या कवितेमध्ये, या रचनेमध्ये जे काही एडिटिंग म्हणा किंवा जो काही याचा परामर्श घेतला गेला तो त्यांच्याद्वारे घेतला गेलेला आहे. अशा प्रकारे कवी आपली सही, आपलं हस्ताक्षर या रचनेच्या शेवटी करतोय. त्या कृष्ण भक्त अशा त्या राजा कुलशेखर अळवाराला नमस्कार करू, त्याचं स्मरण करू आणि त्याच्या या रचनेद्वारे एकदा भगवंताचं स्मरण करू. भगवंताचं स्मरण करण्यासाठी एकदा कवीनेच आणि त्या राजाचं स्मरण करण्यासाठी या ग्रंथाच्या सुरुवातीला आलेले जे 2 श्लोक आहेत त्यांचं एकदा पठण करू. या पूर्ण आपल्या प्रवासामध्ये जसं काही चिंतन मला जसं जमलं, गुरुजनांकडून जे मी ऐकलंय त्यानुसार मांडण्याचा प्रयत्न केला. यात जे शास्त्रानुसारी आहे, योग्य आहे, ते सर्व त्यांचीच कृपा आहे. आणि काही जर औद्धत्यामुळे दोषपूर्ण काही सांगितलं गेलं असेल, काही त्रुटी राहिली असेल, तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे हे समजून उदार अंतःकरणाने क्षमा करा आणि झालेली सेवा, हा प्रवास भगवंतांच्या चरणी समर्पित करू. ग्रंथाचे सुरुवातीचे जे 2 श्लोक आहेत त्यांचं एकदा पठण करू. घुष्यते यस्य नगरे रंगयात्रा दिने दिने तमहं शिरसा वंदे राजानं कुलशेखरं. वंदे मुकुन्दमरविन्ददलायताक्षं कुन्देन्दुशङ्खदशनं शिशुगोपवेशम् इन्द्रादिदेवगणवन्दितपादपीठं वृन्दावनालयमहं वसुदेवसूनुम्.